नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर रब्बी पीक विम्याची ई पीक पाहणी सुरू झालेली आहे। तर ई पीक पाहणी कशा प्रकारे करायची आहे व ई पीक पाहणी करताना कोणत्या चुका करायच्या नाही, तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वात पहिले तुम्हाला तुमचं प्ले स्टोर इथं ओपन करून घ्या। तर इथं तुम्हाला ई पीक पाहणी असं तुम्हाला टाकायचं आहे। तर हे जे वर्जन इथं अपडेट झालेलं आहे, तर ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर ज्यांनी इन्स्टॉल केलेली नसेल तर त्यांनी इन्स्टॉल करून घ्या। ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल। इथं कॉर्नरवरती क्लिक करायचं आहे। तुमचा जो काही विभाग येते त्यामध्ये अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे, तुमचा जो काही विभाग येते त्या विभागावरती सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथं यारोवरती क्लिक करायचं आहे। तर इथं तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, इतर किंवा शेतकरी म्हणून लॉग इन करा। तर पहिल्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारण्यात येईल। हा मोबाईल नंबर डेमोसाठी आहे, तुम्ही कोणताही मोबाईल नंबर टाकला तरी चालेल। तर तुम्ही तुमचा जवळचाच मोबाईल नंबर इथं टाका। पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं। तर आपण आपला मोबाईल नंबर टाकून पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे। तर इथं थोडं लोडिंग घेईल, त्यानंतर ही जी ॲप्लिकेशन आहे ती इथं ओपन होईल। तर ज्यांच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन वर्क करत नसेल तर त्यांनी अपडेट व्हर्जन घ्या किंवा अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। तर इथं ओपन झाल्यानंतर आता तुम्हाला तुम्ही यावरती खातं ऑलरेडी बनवलेलं असेल व मागच्या वेळेस ई पीक पाहणी केलेली असेल किंवा नवीन करायची असेल, नवीन खाते नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुमचा जो काही अमरावती विभाग आहे अमरावती विभाग दिसेल। तुमचा जो काही जिल्हा आहे तर तुम्हाला इथं तुमचा जो काही जिल्हा आहे वाशिम आहे, यवतमाळ आहे, बुलढाणा, अकोला आहे, तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा सिलेक्ट करा। तुमचा जो काही तालुका आहे तालुका सिलेक्ट करा। त्यानंतर तुमच्या तालुक्यामध्ये जे काही गावाची यादी येईल ती यादी चेक करा। सर्चवरती क्लिक करा। तर तुम्ही इथं तुमचं नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक, गट क्रमांक टाकून इथून शोधावरती क्लिक करून तुम्ही शोधावरती क्लिक केल्यानंतर यावरती क्लिक केल्यानंतर तुमची जी काही नोंदणी आहे इथं येऊन जाईल। तर तुम्हाला त्यानंतर इथं ज्या काही सांकेतिक इथं तुमचं नाव वगैरे येऊन जाईल। तर यादीमध्ये जेवढ्यांची आपण ई पीक पाहणी केलेली आहे तर सर्वांची लिस्ट तुमच्या मोबाईलमध्ये इथं ओपन होईल की कोणाकोणाची ई पीक पाहणी झालेली आहे। तर ई पीक पाहणी एखाद्या डेमोसाठी आपण सिलेक्ट करून घेऊया। त्यानंतर सांकेतिक विसरलात यावरती क्लिक करून मी जे की इथं टाकणार आहे। तर टाकल्यानंतर हे इन्फॉर्मेशन प्रायव्हसीसाठी ब्लर केलेली आहे। यावरती क्लिक केल्यानंतर मी डायरेक्ट यामध्ये इंटर झालेलो आहोत। तर आता आपल्याला पिकाची माहिती नोंदवायची आहे। तर पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ज्या कोणी शेतकऱ्यांचा तुम्ही चेक करत आहात त्यांचा जे काही नाव आहे ते तुम्हाला वरती दिसेल, त्यांची जी काही डेट आहे डेट तुम्हाला दिसेल। पिकाची माहिती पहा यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या माहिती पाहू शकता। त्यानंतर आता इथं तुम्हाला तुमचा खाते क्रमांक सिलेक्ट करायचा आहे। इथं ॲटोमॅटिकली आलेला असेल गट क्रमांक, हंगाम सिलेक्ट केल्यानंतर हे खालची डिटेल्स भरता येईल। तर आपण ज्या खाते क्रमांक आणि गट क्रमांक सिलेक्ट करून घेऊया। दोन्ही सिलेक्ट केल्यानंतर तुमचं एवढे क्षेत्र जे आहे ते तुम्हाला इथं शो करेल किती क्षेत्र आहे। त्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करायची असेल तर इथं हंगाम इथं रब्बी तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर खाली आल्यानंतर इथं तुम्हाला पिकाचा वर्ग की एक पीक आहे की बहुपीक आहे, म्हणजे बहुपीक म्हणजे दोन पिकं जर तुमच्या शेतामध्ये गहू, हरभरा असेल किंवा ज्वारी असेल तर तुम्ही 3 पिकंसुद्धा यामध्ये ॲड करू शकता। तर इथं आपण जे डेमोसाठी एखादं इथून सिलेक्ट करून घेऊया। सिलेक्ट केल्यानंतर इथं मुख्य पिकं जे काही तुम्हाला यामध्ये दिसेल। तर आता यामध्ये जे रब्बी पिकाचे जे काही ऑप्शन आहे ते अपडेट व्हायचे आहे। तर येत्या उद्यापासून हे अपडेट होणार आहे। तर यामध्ये डेमोसाठी आपण कोणतं एखादं इथून सिलेक्ट करून घेऊया। सिलेक्ट केल्यानंतर त्याचं जे काही क्षेत्र तुम्हाला इथं टाकायचं आहे, कोणत्या लागवडीची तारीख तुम्हाला इथं टाकायची आहे। तर लागवडीची तारीख टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल। त्याचप्रमाणे तुम्ही दुसरं पीकसुद्धा इथून ॲड करून घ्या। तर दुसरं पीकसुद्धा तुम्ही ॲड केल्यानंतर क्षेत्र टाकायचं आहे जेवढे की पिके तुम्ही टाकलेलं आहे। त्यानंतर आता ई पीक पाहणी करताना कोणत्या चुका करायच्या नाही। तुमचं जर शेत असेल, ओलीत असेल, तुमच्या शेतामध्ये विहीर असेल, बोरवेल असेल, अन्य सर्वेंमधील सिंचन असेल, नदी असेल, नाला असेल, शेततळे असेल, बोवडी असेल किंवा कूपनलिका असेल, जे काय असेल तुमच्या शेतामध्ये ती तुम्ही यामध्ये जर ॲड केलं तर ते तुमच्या सातबाऱ्यावर येणार आहे। तर तुम्ही जर कोरडवाहू असेल तर कोरडवाहू इथं सिलेक्ट करा। त्यानंतर जर विहीर असेल तर विहीर सिलेक्ट करा। सिंचनाचे प्रकार ठिंबक आहे, तुषार आहे, कोणतेही एखादं तुम्ही सिलेक्ट करू शकता। जर कोरडवाहू असेल तर कोरडवाहू सिलेक्ट करून सर्व डिटेल्स फिल केल्यानंतर पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे। माहिती जर भरायची राहिली असेल तर तुम्ही माहितीतून भरून घ्या। त्यानंतर इथं मी समोर घेतल्यानंतर तुम्हाला तुमचा एरिया दाखवेल, सर्व दिसेल किती अंतरावर आहे। त्यानंतर इथं तुम्ही पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची ई पीक पाहणी इथंच होऊन जाईल। जरीसुद्धा ई पीक पाहणीबद्दल काही अडचणी असतील व ई पीक पाहणी झाल्याच्या नंतर तुम्ही पिकाची माहिती पहा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमची ई पीक पाहणी झाली की नाही चेक करू शकता। जर ई पीक पाहणीबद्दल जर काही अडचण असेल व ई पीक पाहणी तुमची अधिक राहिलेली असेल व तुम्ही तुमच्या गावाची ई पीक पाहणी चेक करायची असेल की तुमच्या ई पीक पाहणी झाली की नाही तर यावरती चेक करू शकता। बांधावरची झाडे नोंदवा। जर तुमच्या जे काही सातबाऱ्यावर झाडाची नोंद करायची असेल तर इथून तुम्ही तुमच्या सातबाऱ्यावर
जे काही झाडाची नोंदणीसुद्धा करू शकता. त्यामध्ये सागवान आहे, भरपूर झाडाचा समावेश यामध्ये आहे. आंब्याचे झाड आहे. तर इथून जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.